टॉर्च बंद करा तुमची. हे बघा मावशी थांबा इथं. ह्या अंधारामध्ये हे लोक राहत आहेत. तुम्हाला काय दिसतंय का? आता मी टॉर्च चालू करतो. हे बघा काहीच दिसतंय का तुम्हाला? आता टॉर्च चालू करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल का हे कुटुंब गेल्या 22-20 वर्षापासून, ते बंद करा ना तुम्ही भाऊ, तर 20 वर्षापासून या अवस्थेमध्ये असं जगतंय. ह्याच अंधारात. आता बघा मी टॉर्च बंद करतोय. काय परिस्थिती आहे हे बघा. काहीच दिसत नाही. काय बा, पण त्या वाटपाट झालाय. कायात मिठे कायात मिरची. मग मी आले का हात घालायची. पण मला नशीब का 20 वर्षे पांडुरंगाने सर्प दोष नाही होऊन दिली. आणि तसं तर सर्प या ठाणे असतच. त्या खैऱ्याचा सरपंच आणला होता गेलं साली सर्प पक्का एवढा मोठा होता. तो हट्टा हटना. ह्या अशा अवस्थेमध्ये हे कुटुंब राहते. तर माझी विनंती आहे, हे बघा आता बंद केले मी. हा काय लाईटच दे बाबा आम्हाला. काही देऊ नको, फक्त उजेड दे आम्हाला. एवढाच मागणी, बाकी काहीच मागणी नाही. लाईट आली का बस आम्ही सगळ्या शासनाचा आभार, ह्या पत्रकारांचा तुम्ही पार मनापासून आभारी. पार शेवट पो तुमची बहीण आहे मी पाठीशी तुमची. फक्त मला उजेड द्या, मला बाकी काही लागत नाही. तसा मी मोबाईल मंजुरी करून मा कुटुंब चालवणारच आहे. फक्त मला उजेडाचीच आवश्यकता आहे. पाणी नाही तर मी पाणी डोक्यावर आणू शकते, पण उजेड मी इकत घेऊ शकत नाही ना. इकतही घेईल पण तिथं शासन माही दखलच घेत नाही. हुसकून देते आता आम्हाला. आज करतो जा, उद्या करतो जा, का असेच आतापर्यंत हे असं दिवस आले तर आम्हाला काय करू. एक म्हैस वपली 60,000ची, तर अख्खं 60,000 जुंदरामध्ये घालावली. इथं आण हा कागद तिथं करत्या, ह्या पुढाऱ्याला दे त्या पुढाऱ्याला दे. तर नाही रे बा, पुढारीने नाही आमचा म्हणून घेतला. मतदान आला का आमची मतं बिता घेतात, सगळं घेतात, पण लाईट कुठं देतात आम्हाला. तेवढी लाईटच दे बा आम्हाला, बाकी काही नको. आम्ही आमचा जीवन जगू, कसं जगवायचा त्या, दुसरा काहीच म्हणणार नाही आम्ही. आणि आम्हाला ना कोणाच्या बंधनात नको ठेवू. आम्हाला लय बंधन नाही. तो असा तार घेतो आणि मागं मोजणी करीतो, जणू काय हा मोजणीवाले. त्याचा अधिकारी आमचा नाही. हां, आणि आम्हाला एवढा घाण आमची इज्जत काढतो, त्याची पण इज्जत काढणार आहेत आम्ही. किती वाईट बोलतो. हां, आमचा बोटा एवढीचा पोर आहे. त्या पोराला मोबाईल दोघांनी एकमेकाला दिलं आणि माया पोर खोटा आरोप केला. मा पोर 18 वर्षाचा कोर्टामध्ये नेऊन उभा केला काय त्यानं. पण मायाचा खरं होतं म्हणून साहेब त्याला काय झालं ना, माया पोराचं असती तर शिक्षण सुद्धा थांबलं. आणि दोघांनी कंडी केली. त्याच्याक मोबाईल दिला आणि लगे म्हणत चोरला. पोरी तर कुत्र्यावानी मारला. पक्का गळ्या शपते घे पाया पुढे आई मेनाय चोरला. त्यांना दिला आणि त्या पोर सुद्धा नंतर खोटा बोलला. यांना ते धंदा केलं. ते माया लेकराला शिकतो का हो. आणि आवाली वंचित ठेवलाय तर ठेवलाय. तोच महापौर या डेअरिंग बाजे जरा, मग त्यालाच असा काही बी करीतो. सासूला मारून टाकलं म्हणलं. अरे बा, ह्या हाताने जर मारला असेल ना, हे गळून जातील गळून. मी अशी वाईट उरतेची बाई नाही. हे हात आहेत ना, मग असं गळून जातील ना. त्याला म्हणा ये आणि तू या अख्ख्या कुटुंबाची शपथ घे. जर आम्ही काय वाईट केला असेल ना, तर आमचं भोग आम्ही भोगू. आणि तू जर नसेल, तू असा जर काय आमच्या अपशोकून करीत असेल ना, तर त्याचा आधी तर वाटोळा झालाच. आमचा मी वाईटच केला नाही म्हणून पांडुरंगानं मा चांगलं चालवलं. आतापर्यंत चांगलं आहे. मी पार अंधारात आहे पण मी चांगली. माय पुढे मी बाहेर ठेवल्यात पण ती जगत येतात. तशी याची यांना जवळ धरल्यात पण ती जगाया माझं. जाऊ दे, नका वाईट नका बोलू. त्यांनी काय केलं आणि मी अजून वाईट बोलले नाही बा. त्याची सून पडली तर मी उसमाडायचे बाई. पोरीची जात नव्हती ग पडायला. माया पोटी पाठी 3 पोरी येतात. हे काय किचन ओट आहे का? येरी रसला लोक म्हणत त्या गॅस खाली ठेवले खपात आहे. रचला आपला. आता आपल्याकडे पैसा अडका नाही काय नाही. पोरा अजून कमवती नाही. 4-5 पोरांची लग्न केली. सासू मेली, सासरा मेला, त्यांची दसक्रिया. आणि त्याच्या माग हा वाडखाव हात धुवून पाठी लागलाय सारखा कोर्टन कचेऱ्या. पैसे जास्त आहे त्यांच्याकडे. त्याच्या असेल बा त्यांना मग चोरीचा त्या शेड बांधलाय तो त्या टावराच्या. तुम्ही नका बोल, तुम्ही टावराचं आहे नाही का. ते वाळू अख्या रातभर या खाली ट्रॅक्टर घेऊन हिंडतो. त्याच्या घरामाग जा एवढलं गंज येतो. वाळू चोरतात का? वाळू चोरीतोय. धंदा आहे त्यांचा. हा, चोरून त्या गंज पक्क मोठ्या घरामाग त्याने एवढी मोठी माडी बांधली ना बा. माया डोळ्या पण त्या माडीला हे इकडं खाली खांबळा तिकडं बाहेर
बाहेर बघा तुमचं काम. या असा खांबळा होता ना, तो त्यानं आमच्या डोळ्यात एकटा कापून आणून त्याच्या माडीला घातला, लाईटीचा खांबळा. आणि त्या टावराचा आखळ काय काय ते एवढं तुकडं टाकडं आणलं, पोतीची पोती, त्यानं तो शेड केलाय ना. तर आज चला त्याच्या घरामध्ये उस्तरून बघा, चला जाऊ मी दे, येते काय तुमच्या. करायचं. हा? तसे आम्ही काय बाबा ग? चोरी, मी रोज मंजूरला जाते त्या बनकर फाटीव, हे बल्ब दिसतात हे काय ते येईल चार्जिंग करायचं. दाखवा बरं. हे 500 रुपयाला येऊ भेटतो ना बा. तो असा चार्जिंग केला, तो खपलाय, रात्री लावला होता आम्ही. बोलू नका ना फक्त, आणि हे ये नाही का, बोलू नका ना. ह्यो असा चार्जिंग करून आणायचा दुसरीकडून कोणाच्या इथून, हे रातभर ठेवायचा. ह्यो आज संध्याकाळाला ठेवलाय, ह्यो रातच्याला. हा संध्याकाळ. मग आता काही दिसत नाही तरी मग आता कसं. मग आता काय करू, हा खपलो परत लोकांनी लाईट बिल भरायला आता लोकांकडून सारखी चार्जिंग करून देते नाही. मग लोक देतात का आता जाऊन, लावायचं काय वड- म्हणायचं ना. वड बोलून धर दादा आजच्या दिवस लाव, धर बाबा उद्याच्या दिवस लाव. आणि हा ये ना बा, हा रात्री लावला होता ह्यो. तर हे 2 बल्ब मी 1000 रुपयाचा आणलं, तर आता हा खपलाय. म्हणजे रात्री जेवतवर हे किती 2 किंवा 3 तास चालत होतं, जास्त नाही चालते हे बोल. आणि मग ह्यो रात्री आम्ही जेवलो, स्वयंपाक करायला लावला, मी मशीनकडे गेले, हे जुन्नरला गेलं, मग स्वयंपाकाला टाइम झाला. आणि मग ह्यो आजच्याला ठेवला ह्यो. तर मग आता ह्यो ये नाही का, आता गुरा बिरा बांधली का मानवरा कोणच्या तरी हातापाया पडायला जाईल घेऊन 2 किंवा 3 तास. आणि जास्त जर असा म्हणजे दिवसभर ही परिस्थिती आज 20 वर्ष झालं आम्ही मोहीत जाणू. म्हणजे अजून किती वर्ष पुढे तुमच्या मनाला तुम्ही सांगा. काय करणार, याच्या पलीकडे आम्हाला दुसरा पर्यायच नाही. आणि ह्या डिझेल आहे ना बा, ते आता खपलाय नाही, आता अंदाज नाही, आता आणणार होते. तर ह्या डिझेलची ही बत्ती लावायची, आणि मग ह्या बत्तीवर आपला ह्या इकडे ठेवायची. ती लोक मग त्यात गॅस कशी ठेवलो, जळात आहे ना, स्फोट होतोय. मग ह्या इकडे ठेवायची, आणि मग त्या तिथं मी स्वयंपाक करायची ते हरत्या त्या गॅस पशी. मग आता काय सांगून चूल पेटवली, मग तिकडे जरासा उजेड पडायचा. पण मग ह्या गॅस पशी आले उजेडाशिवाय नाही ना. काय करू आम्ही, काहीतरी करा, बाकी काय नको. मग जीवन आम्ही जगू का साहेबी. चट मॉल मंजरी त्या बनकर फाटीला गेलो, 400-500 रुपये भेटत आहे रोज. मी जाते रोज कामाला, आताच या 2 दिवस या गोंधळामुळे गेली नाही, नंतर रोज तिकडे कामाला जाते. आणि तिकडे लोक बोलायची तुम्ही कशी लाईटीपासून वंचित आहेत. पण आता काय करायचं, ज्याचा दुःख त्यालाच भाव, कोणाला सांगू. आता 10 वाजलेत भाऊ. दिवस घालवायचं आतापर्यंत गेलं बा. मी घेतला जाणून बुजून, म्हणजे जाऊ दे, माझ्या नवऱ्याची परिस्थिती गरीब आहे, नाही कोणी आपली सहकार्य करीत, पण सुना नाही रुपये माया ऐकून घेते. द्या रे बा द्या, उजेड द्या आम्हाला करून, फक्त उजेडाचीच आम्हाला गरज आहे ना, तर बाकी नाही रे. मी मस्त त्या धरणापासून पाणी डोकं आणि ते हे इथं पाणी पित होतो, तर त्या बोर टॉर्च लाईट चालू केली, औषध टाकलं. टॉर्च लाईट बंद झाले बघा. लय रे बा कठीण आहे आमचं. त्या तिकडे मागे ती कवला काढल्यात बाबा, म्हणून तिकडे उजेड, न तर ती कवला बंद करू का, कशी गडात होते बघ. तर मी घेते ओरडून. ती कवला जर बसावली ना, तर तुम्हाला डोळ्यात वड घातल्या ना काही दिसणार नाही. तर तुम्ही म्हणजे ही काही बांधली राहू दे, नका काढू, राहू दे, कशाला राहू दे उजेडी. भत्तीत अंधार होत आहे बा. पत्ते नाही हे असा इकडे हे रे काय दिसत. आणि ही इथं ना, ही काच पहिलेच घातले घरी बाहेर घातला वास, तर इथं कवलंच नाही. म्हणजे अशी आमची अवस्था आहे. कसाचा गवार काय करावं सांग ना, नाही तर मारून टाकते शासनाला, म्हणा नकोच बाबा. ये सारखं सारखं काय येतं, काय कायला मारून टाक, आपण लाईट घेऊनच देणार. नाही आम्हाला लाईटच द्या बाबा. आता ही लोक तात्पुरतं ते काय सौर दिव्याचं करायला आलेत, सूरज वाजगे आणि त्यांचे ते काही मित्र परिवार आहेत हो, ते करून द्यायला आलेत. परंतु ते तुम्हाला 100% लाईट कनेक्शन ओरिजिनल भेटल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही. नाही बसूच नको बा, तुझ्या पाया पुढे मला फक्त लाईट वडून दे, मला बाकी काही नको, काहीच नको. आणि मला लाईट वडून दिली ना का, मी तुमची पार मनापासून आभारी आहे, पार मरेपर्यंत तुमची मी आठवण काढीन का. 22 वर्षातून तुम्ही आम्हाला उजेड दाखवला. 22 वर्षे आम्हाला अंधारामध्ये ठेवलं. काय काय आमचं आळू काय काय बाबा, तरी आम्ही या तेवढ्या इकडे कसं काम चाललंय बघा. या संकटाने. आता हे तात्पुरतं म्हणजे कसं, दिवस असला ना का वरती ती चार्ज होते ती, आणि रात्रभर चालू राहते. आता याच्यामधून काय काय चालू होईल, किती बल्ब सुरू राहतील प्रत्येक रूम मध्ये. अरे बाई एक असलं तरी बाजाला रे दादा, एक उजेड भेटला ना बाद झाला. ती बॅटरी आमची बुवा काय चुकाट्याला बघायला.
आणि त्या काय रे घरात हे लक्ष लागत नाही काय भांडे मग आता तुम्हाला इकडे तिकडे जे चार्जिंग करायला जायचं लागायचं ते बंद होईल इथलं इथंच तात्पुरतं तर सुरू होईल. झाला बरा झाला लोक देतीस नाही लोक माझी पका बिली येत आहे आणि तुमची सारखी कटमाट मी सारखा फोन नाही रे, मी जातो ना वर. नाही थांबा जरा थांबा. हो का बंद केलं टॉर्च लाईट. आमची लय रे, परत आणि आता बघा, कसं रे देवासाठी टॉर्च लाईट तुम्ही चालू लावून आलोय 20 वर्ष झालं तेव्हा नाही रे कोणी आमच्या मागे उभं राहिलं. अरे मग फोन करायचा ना आधी का असं असं आम्ही अरे राहतोय. मग कोणाला फोन करीतो करायचं पत्रकार बित्रकार मस्तीत ना पडलेत एवढे पत्रकार करायचा फोन. पत्रकार आम्हाला माहितच नाही तर काय कोणाकडून काय होता ह्या जर माहित नाही हा नवरा उठला का जायचा त्या हाफिसला हाफिसवाल्याने यांना म्हणायचा दे 4,000 त्यांना म्हणायचा दे 2,000 नुसतं मायाकडून मी मंजुरी करायचे नवऱ्याच्या हातात पैसे द्यायचे आणि ते कोणाला पण लाईट आण तर ते नाही तर आज पोत लाईटच नाही आता काल आली तर काय तो तमाशा घालून ठेवला ती लोक गेली निघून हा?